चिखला गावात पुन्हा एकदा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आलाय। काल रात्री शिवभक्तांकडून पुतळ्याची स्थापना करण्यात आली। याआधी पुतळ्यावरून 2 गटात वाद झाला होता। यात महिला देखील जखमी झाली होती। जोपर्यंत महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतलेली आहे। ज्या महिलेच्या नावाच्या पुरुषांच्या नाव माझी स्टेटमेंट होणार होती ती माझ्या 2 कंप्लेंट होणार होत्या त्या त्याने अजून घेतल्या नाही ना। अजून ते पंचनामा 2-3 दिवसात घेऊ म्हणजे कधी घेणार आहे ना। आता त्याची मीटिंग चालू आहे, मीटिंग भरवायला लागलं आणि ते पुन्हा आमच्यावर हल्ला होऊ शकतो, पुन्हा ते आम्हाला मारू शकते। पहिल्या जीवानेशी नाही मारलं, वाचलो आम्ही, पण आता मरू शकतो। त्यामुळे पोलीस प्रशासन काय करतात, पोलीस प्रशासन प्रोटेक्शन आम्हाला अजून वाढवावं असं माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे। माझ्या गावातील वातावरण हे कसं दूषित करता येईल याचा पुरेपूर हा पूर्वनियोजित कट होता। आम्हाला बदनाम करण्याचे 100% यांचा हा पूर्वनियोजित ठरल्या प्लॅनप्रमाणे त्यांनी ते केलं। जे कोणी नेते आले असतील त्यांनी कृपया करून त्या मागची पूर्ण सत्यता अगोदर जाणून घ्या व सत्यता जाणून घेतल्यानंतर त्यामध्ये जर मी दोषी खरोखर असेल तर मला तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी शिक्षा भोगण्यास तयार आहे।